आत्ताच आपण माननीय खासदार लोकसभा श्री बजरंग सोनवणे सरांचं भाषण ऐकलं. मी आता आमंत्रित करतो माननीय खासदार राज्यसभा श्रीमती रजनी पाटील मॅडम यांना. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ज्यांच्या हस्ते आपल्या रेल्वेचं स्वप्न साकार होतंय असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री, आमची छोटी बहीण पंकजाताई मुंडे, महाराष्ट्राची मंत्री, माननीय खासदार ज्यांनी आता धडाकेबाज भाषण करून आपल्या सगळ्यांचं मन जिंकायचा प्रयत्न केला असे बजरंग सोनवणे, माननीय आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब, विजयराजे पंडित आमदार नविताताई मुंदडा, आमदार विक्रम काळे, धर्मवीर मीना जी आपका स्वागत करते हैं हमारे डिस्ट्रिक्ट में, श्याम सुंदर गुप्ता, राजेश कुमार, विवेक जॉन्सन आमचे जिल्हाधिकारी, नवनीत कावत आमचे SP, हे सर्व टीम जी अत्यंत जोमाने कामाला लागलेली आहे. खऱ्या अर्थाने आज काय बोलावं ते कळत नाही आहे, कारण हा प्रवास थोडासारखा नव्हता. मुख्यमंत्री साहेब, 30 वर्षाचा हा प्रवास आहे. या रेल्वेचं भूमिपूजन हे 31 मे 1997 मध्ये ज्याला मी खासदार झाले त्याला रामविलास पासवान साहेब आले होते आणि गोपीनाथजी मुंडे होते, त्याला या बीडच्या ठिकाणी करण्यात आलं होतं. शंकरराव चव्हाण साहेब, शिवराज पाटील साहेब हे सर्व लोक ते जमा झाले होते आणि हा रेल्वेचं स्वप्न होईल की नाही असं वाटत होतं, ते आज प्रत्यक्षात उतरलंय. आणि माननीय मुख्यमंत्री आणि दादा, मी आपल्याला सांगू इच्छिते की लोक कार्यकर्त्याला त्याच्या आयुष्यामध्ये खूप कमी प्रसंग येतात. उद्घाटनाला आपण जातो, भूमिपूजनाला जातो, पण मला असं वाटतं की मी एकमेव खासदार अशी आहे की भूमिपूजनाला सुद्धा होते आणि आज उद्घाटनाला सुद्धा आलेली आहे खासदार असताना. त्यामुळे मला मनापासून आनंद होतोय. आणि रेल्वेच्या बद्दल पहिल्यांदा जेव्हा लोकसभेत गेले त्याला इतक्या वेळा बोलले की लोक मी उभी राहिले की म्हणायची ही बाई रेल्वेसाठी शिवाय काही बोलणार नाही. आणि रेल्वेचं स्वप्न आपलं साकार झालं. आता फक्त एकच विनंती आहे आपल्याला आणि विशेष करून मीना साहेबांना की ही जी रेल्वे आहे ती हळू न जाता जलस्पीडनी आमची मुंबईला पोचवा. आज 17 तारीख आहे. आज मराठवाडा मुक्ती दिन आमच्या दृष्टीने आम्हाला खरं स्वातंत्र्य हे 2.25 वर्षाच्या नंतर मिळालं. आम्हाला इतर महाराष्ट्राबरोबर स्वातंत्र्य मिळालं नाही. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अथक लढ्यामधून आम्हाला हे स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही सगळे कनेक्टेड होतो हैदराबादला. आणि आज आमची एकच विनंती आहे की आता आम्हाला मुंबईला कनेक्ट करा, कारण मुंबईला जाण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागतो, रस्ते बरोबर नसतात. त्यामुळे लवकरात लवकर हाय स्पीड रेल्वे करून, इलेक्ट्रिकल रेल्वे करून हमारा लवकरात लवकर मीना जी आप मुंबई पहुंच जाइए हाई स्पीड से, इतनी हमारी मिलती है. क्योंकि ये अगर यहाँ से नगर जाने के लिए हमें 6 घंटे लगते हैं तो ऐसे करके 2 दिन के बाद हम जाएंगे मुंबई. तो इसलिए जल्दी स्पीड करके हमें मुंबई बीड रेल्वे चाहिए. मला अभिमानाने आणि गौरवाने सांगावंसं वाटतं की मीना जी जानते होंगे CCEA म्हणून जी कमिटी असते, कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स, त्या कमिटीची मान्यता ही 97 साली झाली आणि नंतर 50% वाटा या खर्चाचा हा माननीय विलासरावजी देशमुख यांनी उचलायची तयारी दाखवली आणि त्यामुळे या रेल्वेची गती चांगली झाली. मला असं वाटतं की आता याच्या पुढची जबाबदारी या 2 लोकांवर आहे, दादा आणि मुख्यमंत्रीजी. आता ही रेल्वे आमची परळीपर्यंत नको तर आम्हाला ही मुंबईपर्यंत लवकर पोहोचवून द्या, तरच खऱ्या अर्थाने. कारण ह्या रेल्वेमध्ये सगळ्यात मोठा गतिरोध असा होता की ही रेल्वे फिजिबल होत नव्हती. फिजिबिलिटी नाही. आणि अंडा आधी का कोंबडा आधी, तसं हा पैसे नाहीत म्हणून प्रवासी नाहीत म्हणून पैसे नाहीत. तर ह्या रेल्वेच्या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे यावेत ही या ठिकाणी मागणी करेन. आणि 2-3 दिवसापासून दादा या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होतीये. हा विषयाला सोडू नये थोडासा विषय, फक्त आपल्याला विनंती हे करते की बहुतेक शेतकरी हवालदिल झाले
अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ झालेला आहे, पिके हातातली वाहून गेली आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत करणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झालेलं आहे, ही या ठिकाणी विनंती करते. आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि मला आनंद हे होतोय की अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी मला येता आलं. आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. ही लवकरात लवकर रेल्वे मुंबईपर्यंत जावी एवढीच आपल्या सगळ्यांच्या मार्फत यांना विनंती करते. धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. मी माननीय मंत्री पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल